नमस्कार मित्रांनो, विजय गुरु शो चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी सिरियलिझम घटकाचा तिसरा पार्ट घेऊन आलो आहे. व्हिडिओमध्ये सिरियलिझम किंवा कथन व निष्कर्ष या घटकावरील संपूर्ण सिरियलिझम एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सिलोजिझम घटकावरील काही उदाहरणे घेण्याआधी आपण या घटकावरील बेसिक माहिती घेऊया. पहिले विधान आहे काही ए बी आहेत. तर या विधानाला आपण व्हेन डायग्राममध्ये या प्रकारे मांडायचं आहे. काही ए बी आहेत म्हणजे हा जो भाग एचा आहे तो बीचा सुद्धा आहे. दुसरं विधान आहे सर्व ए बी आहेत. तर हा ए आहे आणि ए हा पूर्ण बी आहे, म्हणून आपण या विधानाला अशा प्रकारे मांडायचं आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे ए हा बी नाही, हा ए आहे आणि हा बी आहे. तर ए हा बी नाही हे आपण या पद्धतीने मांडणार आहोत, किंवा बी हा ए नाही. अशा पद्धतीने हे आपल्याला तीन विधाने किंवा या प्रकारची विधाने असतात, तर आपल्याला अशा प्रकारे मांडता आलं पाहिजे. चला तर मग सिलोजिझमवरील उदाहरणांना सुरुवात करूया. पहिलं उदाहरण आहे सर्व कुत्री उंदीर आहेत. तर आपण कुत्र्यांसाठी की वापरूया आणि सर्व कुत्री उंदीर आहेत म्हणून अशा पद्धतीने हे व्हेन डायग्राम येईल. याचं सर्व कुत्री उंदीर आहेत म्हणजे उंदरांमध्येच सर्व कुत्री येतील. सर्व उंदीर कावळे आहेत. तर कावळ्यांसाठी आपण के आणि वी घेऊया. विधान सी सर्व कावळे पोपट आहेत. सर्व कावळे पोपट आहेत म्हणून इकडे पी येईल. आता या विधानांवरील निष्कर्ष बघूया. सर्व कुत्री पोपट आहेत. तर कुत्री ही आहे, तर सर्व कुत्री पोपट आहेत आणि हे पोपटामध्येच सर्व कुत्री आहेत म्हणून हे निष्कर्ष बरोबर आहे. काही पोपट कुत्री आहेत. काही पोपट कुत्री आहेत. तर काही कुत्री पोपट आहेत. काही पोपट कुत्री आहेत म्हणजे आतून वर. तर हे सुद्धा विधान सत्य आहे, कारण जेव्हा आपण बाहेरून आत येतो तेव्हा काही असतं. हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण बाहेरून आत येतो तेव्हा काही असतं आणि आतून बाहेर जातो तेव्हा सर्व आणि काहीसुद्धा असतं. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. जेव्हा आपण आतून बाहेर जातो तेव्हा सर्व किंवा काही असतं आणि बाहेरून जेव्हा आपण आत जातो तेव्हा काही असतं. म्हणून काही पोपट कुत्री आहेत हे सुद्धा निष्कर्ष सत्य आहे. काही कावळे कुत्री असतात. इथं कावळा इथं आहे आणि काही कावळे कुत्री असतात. तर जेव्हा आपण बाहेरून आत जातो तेव्हा काही हे बरोबर असतं, म्हणून हे सुद्धा विधान सत्य आहे. तिसरं विधान सर्व उंदीर कुत्री आहेत. हा इथं उंदीर आहे आणि आत कुत्री आहे आणि जेव्हा आपण बाहेरून आत जातो तेव्हा सर्व नसतं, तर काय असतं, काही असतं आणि इथं काय दिलेलं आहे, सर्व दिलेलं आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन ए निष्कर्ष 1, 2 आणि 3 कुठे फॉलो करतात किंवा 1, 2 आणि 3 मध्ये निष्कर्ष कुठे निघतो, तर ऑप्शन बी मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न दुसरा आहे. विधाने दिलेली आहेत. सर्व चाब्या चटया आहेत. तर आपण चाब्यासाठी सी घेऊया आणि सर्व चाब्या चटया आहेत म्हणून चटयांसाठी आपण सिटी घेऊया. पहिलं विधान झालं काही चटया उंदीर आहेत. तर हे चटया आहेत, हा चटयाचा भाग आहे म्हणून काही चटया उंदीर आहेत. त्यानंतर सर्व उंदीर मांजरी आहेत. तर सर्व उंदीर मांजरी आहेत म्हणून मांजरीसाठी आपण एम घेऊया. आता निष्कर्ष पहिला आहे काही चाब्या मांजरी आहेत. तर हे चाबी आहे आणि मांजरी इकडे आहे आणि चाबी आणि मांजरीचं काही संबंध दिलेला नाही, म्हणून पहिलं निष्कर्ष असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे.
काही चटया मांजरी आहेत, तर इथं चटई आहे आणि इथं मांजरी आहे. तर हा जो भाग आहे तो चटईचा पण आहे आणि मांजरीचा पण आहे, म्हणून दुसरं निष्कर्ष सत्य आहे. काही उंदीर चाब्या आहेत, तर हा उंदराचा भाग आणि हा इथं चाबी आहे आणि इथं उंदीर आहे. पण उंदीर आणि चाबीमध्ये काही संबंध नाही, कारण इकडे आतमध्ये इकडे चाबी आहे आणि इथं उंदराचा फक्त हाच भाग आहे, म्हणून हे निष्कर्षसुद्धा असत्य आहे, म्हणून चुकीचं आहे. म्हणून फक्त दुसरं निष्कर्ष फॉलो करेल, म्हणून हे ऑप्शन बीमध्ये आहे. फक्त 2 निष्कर्ष निघत असेल तर ऑप्शन बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे, सर्व पीज क्यूज आहेत. तर सर्व पीज क्यूज आहेत, तर पीसाठी आपण हा पी वापरूया. पीच आहे आणि सर्व पी क्यू आहेत, म्हणून हे असं येईल, कारण क्यूमध्ये सर्व पी आहेत. सर्व क्यू आर आहेत, तर हे सर्व क्यू आर आहेत. आता आपल्याला निष्कर्ष दिलेले आहेत. ए, सर्व पी आर आहेत. सर्व पी आर आहेत. जेव्हा आपण आतून बाहेर जातो तेव्हा सर्व असतं, म्हणून विधान निष्कर्ष ए हा बरोबर आहे. सर्व आर पीज आहेत, तर हे सर्व नसतं, हे काही असतं, कारण जेव्हा आपण बाहेरून आत जातो तेव्हा काही येतं, म्हणून इथं दिलेलं आहे सर्व आर पीज आहेत आणि इथं ते चुकीचं आहे, कारण फक्त काही येईल, म्हणून बी हे निष्कर्ष चुकीचं आहे, म्हणून फक्त ए फॉलो करेल. तर ए म्हणजेच निष्कर्ष 1. तर निष्कर्ष 1 हे ऑप्शन एमध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. चौथा प्रश्न आहे, सर्व शेळ्या वाघ आहेत, तर शेळ्यांसाठी आपण एस घेऊया आणि हे सर्व शेळ्या वाघ आहेत, म्हणून अशा पद्धतीने आपण दर्शवणार. सर्व वाघ सिंह आहेत, हे सर्व वाघ सिंह आहेत, सिंहासाठी आपण एस आणि एज घेऊया. आता यावरील निष्कर्ष आहेत. पहिला आहे, सर्व वाघ शेळ्या आहेत. तर सर्व वाघ शेळ्या आहेत हे विधान चुकीचं आहे, कारण काहीच वाघ शेळ्या आहेत, म्हणून हे विधान किंवा निष्कर्ष चुकीचं आहे, कारण आपण जेव्हा बाहेरून आत जातो तेव्हा फक्त काही फॉलो करतं. निष्कर्ष दुसरा आहे, सर्व सिंह वाघ आहेत. सर्व सिंह वाघ आहेत, तर हे सुद्धा सर्व येणार नाही, काही राहिलं असतं. काही सिंह वाघ आहेत, परंतु सर्व सिंह वाघ नाही, वाघ आहेत जसं आपल्याला दिलं आहेत, म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे, कारण हे सुद्धा आपण बाहेरून आत जातो तेव्हा फक्त काही फॉलो करतं. एकही शेळी सिंह नाही. आता ही शेळी आहे आणि सिंह बाहेर आहे असा इकडे हा, तर इथं एकही शेळी सिंह नाही, परंतु ह्याच्यामध्ये सर्व शेळ्या सिंह दिल्या आहेत आणि या निष्कर्षामध्ये एकही शेळी सिंह नाही, म्हणून हे सुद्धा निष्कर्ष चुकीचा आहे. एकही सिंह शेळी नाही. एकही सिंह शेळी नाही, तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बाहेरून आत जातो तेव्हा काहीतरी असतंच, परंतु या निष्कर्षामध्ये येईल की एकही सिंह शेळी नाही आणि इथं काही सिंह शेळी दिसत आहेत, म्हणून हे सुद्धा निष्कर्ष चुकीचं आहे, म्हणून सर्व 4चे 4 निष्कर्ष चुकीचे आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, एकही निष्कर्ष निघणार नाही. प्रश्न 5वा आहे, सर्व अंक प्रतीके आहेत. तर सर्व अंकासाठी आपण ए घेऊया आणि हे सर्व अंक प्रतीके आहेत, प्रतीकेसाठी आपण पी घेऊया. सर्व प्रतीके अक्षरे आहेत. सर्व प्रतीके अक्षरे आहेत आणि अक्षरांसाठी आपण ए आणि एक्स घेऊया. काही अक्षरे तत्व आहेत. काही अक्षरे तत्व आहेत, तर हा जो भाग आहे तो तत्वाचा सुद्धा आहे, तत्वासाठी आपण टी घेतला. निष्कर्ष आहे, सर्व अंक अक्षरे असतात. हा अंक आहे आणि सर्व अंक अक्षरे असतात, हे निष्कर्ष बरोबर आहे, कारण आपण आतून बाहेर जातो. काही प्रतीके तत्व आहेत, तर प्रतीक हे इथपर्यंतच आहे आणि तत्व इकडे आहे, इथून इथपर्यंत, आणि या दोघांचा काही संबंध दिसत नाही, म्हणून हे निष्कर्ष चुकीचा आहे. सर्व अक्षरे अंक असतात. तर सर्व अक्षरे अंक असतात, हा अक्षराचा भाग आहे असा, मग सर्व अक्षर अंक आहेत,
हे चुकीचं आहे, कारण बाहेरून जेव्हा आपण आत जातो तेव्हा फक्त काही फॉलो करतं, सर्व करत नाही. म्हणून निष्कर्ष 3सुद्धा चुकीचा आहे. म्हणून फक्त निष्कर्ष एकच फॉलो करतं. तर एक कुठे आहे? ऑप्शन डीमध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. फक्त निष्कर्ष एक निघत आहे. प्रश्न 6वा आहे. काही रांगा ओळी आहेत, तर रांगांसाठी आपण आर काढूया आणि काही रांगा ओळी आहेत, तर रांगेचा हा जो भाग आहे तो ओळी आहेत आणि ओळीसाठी आपण ओ घेऊया. कोणतीही ओळ गोल नसते, तर गोलसाठी आपण जी घेऊया आणि कोणतीही ओळ ही जी नाही, म्हणून इथं क्रॉस आपण दाखवायचा आहे. आता निष्कर्ष आहेत. सर्व गोल रांगा आहेत, तर सर्व गोल रांगा आहेत इथं काही संबंध नाही, म्हणून निष्कर्ष चुकीचा आहे. काही गोल रांगा आहेत, काही गोल रांगा आहेत, इथं सुद्धा आपल्याला काही निष्कर्ष देईल नाही, सर्व नाही किंवा काहीही नाही, म्हणून इथं कोणतंही निष्कर्ष फॉलो करणार नाही. म्हणून ऑप्शन सीमध्ये जर दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत नसल्यास ऑप्शन सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे. सर्व पेन्सिल्स आहेत, तर पेन्ससाठी आपण पी घेऊया. हे सर्व पेन्सिल्स आहेत आणि पेन्सिलसाठी आपण पी आणि सी घेऊया. एकही पेन्सिल माकड नाही. एकही पेन्सिल माकड नाही. माकडासाठी आपण एम आणि पेन्सिल हा पेन्सिलचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये मग क्रॉस येईल. एकही पेन्सिल माकड नाही. निष्कर्ष एकही पेन माकड नाही. एकही पेन माकड नाही. बघा आता पेन हा पेन्सिलच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण पेन्सिल हा माकडाला क्रॉस असेल किंवा सर्व पेन्सिल हे माकड नसतील तर पेनसुद्धा माकड नसणार आहे. म्हणून निष्कर्ष 1 इथं फॉलो करणार आहे, कारण एकही पेन माकड नसणार आहे, कारण पेन हा पेन्सिलच्या आत आहे आणि पेन्सिल जर माकडाला क्रॉस असेल तर मग पीसुद्धा माकडाला क्रॉस असणार आहे, म्हणजे नसणार आहे. काही पेन्स माकड आहेत, काही पेन्स माकड आहेत हे चुकीचं आहे. दुसरं निष्कर्ष चुकीचा आहे. सर्व माकडं पेन्स आहेत हे सुद्धा दुसरं निष्कर्ष चुकीचा आहे. तिसरासुद्धा चुकीचा आहे. सर्व माकडं पेन्स आहेत चुकीचं आहे. काही माकडं पेन्स आहेत हे सुद्धा चुकीचं आहे, कारण पेन आणि पेन्सिल दोघांना माकड हा क्रॉस आहे, म्हणजेच पेन्सिल आणि माकड काहीही नाही आणि सर्वही नाही आणि पेन्सिल आणि माकडांमध्ये सर्वही नाही आणि काहीही नाही, म्हणून फक्त निष्कर्ष 1 फॉलो करेल. म्हणून या प्रश्नाचं आहे उत्तर ऑप्शन सी. प्रश्न 8वा आहे. काही पुस्तकं हुक आहेत, तर पुस्तकांसाठी आपण पी घेऊया आणि पीचा काही भाग हुक आहेत, म्हणून हुकसाठी आपण एज घेऊया, कारण हा जो भाग आहे तो एजचा सुद्धा आहे. सर्व पुस्तके मासे आहेत, तर हे सर्व पुस्तकं मासे आहेत आणि माशांसाठी आपण एम घेऊया. मग आता निष्कर्ष आहे ए. काही हुक मासे आहेत, तर हा सुद्धा एमचाच भाग आहे. हा पूर्ण एम आहे आणि हा एच आहे आणि हा दोघांचा कॉमन भाग आहे, म्हणून काही हुक मासे आहेत हे विधान सत्य आहे किंवा निष्कर्ष सत्य आहे. काही मासे हुक आहेत, तर काही मासे हुक आहेत हे सुद्धा विधान सत्य आहे, म्हणून दोन्ही निष्कर्ष येणार आहेत. ए आणि बी असतील, तर ऑप्शन सीमध्ये ह्याचं उत्तर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न 9वा आहे. सर्व विवाह लेख असतात, तर विवाहासाठी आपण वी घेऊया आणि सर्व विवाह हे लेख आहेत, इथं एल येईल. सर्व विवाह वायरिंग आहेत, तर सर्व विवाह वायरिंग आहेत. आता हा विवाह आहे आणि हे सर्व विवाह वायरिंग असतील तर मग इथं डब्ल्यू येईल. आता निष्कर्ष आहे काही लेख वायरिंग आहेत,
तर काही लेख वायरिंग आहेत हे बरोबर आहे, कारण आपण बाहेरून आत जातो तेव्हा काही फॉलो करतं म्हणून निष्कर्ष एक सत्य आहे. सर्व लेख वायरिंग आहेत, सर्व लेख वायरिंग आहेत, तर हे चुकीचं आहे विधान, कारण आपण जेव्हा बाहेरून आत जातो तेव्हा काही फक्त फॉलो करतं, सर्व करत नसतं, म्हणून हे विधान चुकीचं आहे. इथं आपल्याला सर्व सांगितलेलं आहे म्हणून. तर फक्त एक निष्कर्ष फॉलो करेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 10वा आहे, सर्व रिंग पंख आहेत. सर्व रिंग पंख आहेत, तर रिंगसाठी आपण आर घेऊया आणि हे सर्व आर किंवा सर्व रिंग पंख आहेत आणि पंखसाठी आपण पी घेऊया. आणि सर्व पंख राजे आहेत, राजेसाठी आपण आर आणि जे घेऊया. आता निष्कर्ष आहेत ए, सर्व रिंग राजे आहेत, तर आतून बाहेर जातो तेव्हा सर्व किंवा काही फॉलो करताना इथं सर्व दिलेलं आहे, म्हणून ए हे निष्कर्ष सत्य आहे. सर्व रिंग राजे आहेत. सर्व राजे रिंग आहेत हे उलटा आहे, फक्त सर्व येणार नाही तर काहीच फक्त राजे रिंग आहेत. आणि आपल्याला विधानामध्ये दिलेलं आहे, निष्कर्षामध्ये दिलेलं आहे सर्व राजे रिंग आहेत. सर्व राजे रिंग नाहीत, म्हणून हे विधान चुकीचं आहे. फक्त पहिलं विधान फॉलो करेल, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण फक्त एच फक्त फॉलो करणार आहे. 11वा प्रश्न आहे, काही डॉक्टर वकील आहेत, तर डॉक्टरसाठी आपण डी घेऊया आणि काही डॉक्टर वकील आहेत आणि वकिलांसाठी आपण वी घेऊया. हा जो डॉक्टरचा भाग आहे तो वकिलाचा सुद्धा आहे. काही वकील आर्किटेक्ट आहेत, तर हा वकिलाचा भाग हा आर्किटेक्ट असतात. निष्कर्ष आहे पहिलं, काही डॉक्टर आर्किटेक्ट असतात, या दोघांमध्ये काही संबंध दिलेला नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे किंवा निष्कर्ष चुकीचा आहे. सर्व आर्किटेक्ट डॉक्टर आहेत, सर्व आर्किटेक्ट डॉक्टर आहेत, हे सुद्धा आपल्याला काही संबंध दिलेला नाही, म्हणून हे सुद्धा निष्कर्ष चुकीचा आहे, म्हणजे एकही निष्कर्ष निघणार नाही. म्हणून ऑप्शन सी मध्ये एक आणि दोन्ही निष्कर्ष निघत नाहीत. 12वा प्रश्न आहे, सर्व द्राक्षे सफरचंद असतात, तर द्राक्षेसाठी आपण डी करूया आणि हे सर्व द्राक्षे सफरचंद आहेत आणि सफरचंदसाठी आपण एस घेऊया. सर्व सफरचंदे आंबे आहेत, म्हणून असं येईल. तर निष्कर्ष, सर्व द्राक्षे आंबे असतात, जेव्हा आपण आतून बाहेर जातो तेव्हा सर्व फॉलो करतो, म्हणून निष्कर्ष एक सत्य आहे, फॉलो करतं. सर्व आंबे द्राक्षे असतात, जेव्हा आपण बाहेरून आत जातो तेव्हा फक्त काही असतं आणि इथं दिलेले सर्व आंबे द्राक्षे असतात, म्हणून हे निष्कर्ष चुकीचं आहे, दुसरं चुकीचं आहे, म्हणून फक्त निष्कर्ष एक निघणार आहे, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 13वा प्रश्न आहे, काही स्कर्ट्स बेंचेस आहेत, तर स्कर्ट्ससाठी आपण एस घेऊया आणि एसचा काही भाग बेंचेस आहेत, म्हणून या पद्धतीने येईल. एकही बेंच टेबल नाही, आता इथं टेबल येईल आणि एकही बेंच टेबल नाही, म्हणून ह्याच्यामध्ये क्रॉस येईल. निष्कर्ष आहेत, काही स्कर्ट्स टेबल आहेत, काही संबंध नाही, म्हणून हे चुकीचं आहे. काही बेंचेस स्कर्ट्स आहेत, तर हा दोघांचा भाग आहे, म्हणून दुसरा फॉलो करणार आहे. सर्व बेंचेस स्कर्ट्स आहेत, सर्व बेंचेस स्कर्ट्स आहेत, तर सर्व नाही, फक्त काही आहे, म्हणून तिसरासुद्धा फॉलो करणार नाही. काही टेबल्स स्कर्ट्स आहेत, हा टेबल आहे आणि स्कर्ट्समध्ये काही संबंध नाही, म्हणून चौथासुद्धा फॉलो करणार नाही, फक्त दुसरा फॉलो करणार आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. 14वा प्रश्न आहे, काही डॉक्टर्स वेडे आहेत, डॉक्टरसाठी आपण डी घेऊया आणि काही डॉक्टर्स वेडे आहेत,
म्हणून वेड्यांसाठी आपण वी घेऊया. हा जो डॉक्टरचा भाग आहे तो वेडे आहेत. काही वेडे श्रीमंत आहेत. काही वेडे श्रीमंत आहेत. श्रीमंतांसाठी आपण एस घेऊया. निष्कर्ष दिलेले आहेत. ए, काही डॉक्टर्स श्रीमंत आहेत. डॉक्टर आणि श्रीमंतांचा काही संबंध नाही, म्हणून ऑप्शन ए फॉलो करणार नाही किंवा निष्कर्ष ए फॉलो करणार नाही. काही श्रीमंत डॉक्टर्स असतात, हे सुद्धा परत तेच दिलं आहे, म्हणून हे सुद्धा फॉलो करणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए आणि बी दोन्ही नाही, म्हणून दोन्ही फॉलो करत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी.